So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, रायझिंग ऑफ लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब हे डेरिव्हेशन आपलं ऑलरेडी टीच करून झालं आहे आणि याच डेरिव्हेशन वर डिपेंड आपण दोन प्रॉब्लेम सुद्धा घेतले होते. आज मी जे प्रॉब्लेम घेत आहो या प्रॉब्लेमला तुम्ही मोस्ट आयएमपी करून ठेवाल. दोनच प्रॉब्लेम आपले राहिले आहे. हे दोन प्रॉब्लेम झाले का आपला हा टॉपिक एंड. हा टॉपिक एंड झाल्याबरोबर फक्त आपले या चॅप्टरचे दोनच टॉपिक पेंडिंग आहे. बिकॉज या चॅप्टरचा मोस्टली टॉपिक तुमचा रिड्यूस मध्ये आला आहे. 25% सिलेबस जो रिड्यूस झाला आहे त्यामध्ये खूप जास्त टॉपिक रिड्यूस आहे. तर फक्त दोन टॉपिक आपले पेंडिंग राहणार या चॅप्टरचे. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस a capillary tube of radius 5 into 10 raised to power minus 4 meter into 10 raised to power minus 4 meter immerse in a beaker then level is found to be immersed in beaker then level is found to be 8 into 10 raised to power minus 3 meter. 8 into 10 raised to power minus 3 meter with surface tension 0.465 with surface tension 0.465 Newton per meter and density 13.6 into 10 raised to power 3 kg per meter cube. 13.6 into 10 raised to power 3 kg per meter cube. Find the angle of contact. Find the angle of contact. आणि प्रॉब्लेमला आयएमपी करून ठेवाल. आता बोर्ड कडे लक्ष द्या सर्वांनी. आधी आपल्याला गिवन आहे रेडियस 5 into 10 raised to power किती -4 मीटर आणि लेव्हल किती आहे -3 मीटर. त्यानंतर गिवन आहे टेन्शन 0.465 न्यूटन पर मीटर. त्यानंतर गिवन आहे डेन्सिटी 13.6 into 10 raised to power 3 kg per meter cube. बस एवढंच गिवन आहे ना. आणि टू फाइंड म्हटलं आहे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला थीटा. टू फाइंड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय थीटा. सोल्युशन फॉर्म्युला असतो T इक्वल टू RH रो G अपॉन टॉइस कॉस थीटा. मला थीटा काढायचं आहे म्हणजे कॉस ची व्हॅल्यू या साइडला जाणार. सो कॉस थीटा इक्वल टू RH रो G अपॉन टॉइस T. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. So cos theta equal to आधी R ची व्हॅल्यू किती आहे आपली 5 into 10 raised to power minus 4. H किती आहे
8 इंटू 10⁻³ रो किती आहे 13.6 इंटू 10⁻³ and G 9.8 upon 2 into T 0.465 0.465 प्रॉब्लेमला जितकं सिम्प्लिफाय करता येते तितकं सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. cos थीटा इक्वल टू लक्ष द्याल 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि 4 into 5 किती होणार 20 4 into 5 म्हणजे किती आलं 20 into -3 + 3 गेट कॅन्सल 5 into 4 20 आलं 20 into किती लिहितो मी आधी 13.6 into 9.8 20 into 13.6 into 9.8 -3 + 3 तर गेला काय राहिला -4 10⁻³ काय राहिला अपॉन किती 0.465 इथला पण पॉइंट कॅन्सल करून टाकू आणखी इझी होणार cos थीटा. चला 20 ने मल्टिप्लाय करा कशाला मल्टिप्लाय करता 13.6 ला करता का 9.8 ला करता 9.8 ला करून घेऊ 2 8 जा 16 कॅरी 1 2 9 जा 18 18 + 1 19 एक 0 पण एकाच डिजिट नंतर पॉइंट येणार म्हणजे आन्सर किती येईल फक्त 196 किती येणार तर 20 into 9.8 आला 196 इंटू किती राहिला 13.6 इंटू 10⁻⁻4 पॉइंट कॅन्सल करून टाकू मी जर पॉइंट कॅन्सल केला तर या पॉइंटला 1 2 3 डिजिट कोणत्या साईडला घेऊन जा लागणार राईट साइड 3 डिजिट कुठे लागणार राईट सो 4 6 5 इंटू 10⁻⁻ किती येणार -10⁻⁻ किती येणार -3 आता सिम्पली लॉग अँड अँटीलॉग बघा आता cos थीटा इक्वल टू अँटीलॉग पहिली टर्म लॉग 196 इंटू आहे तर प्लस लॉग 13.6 अपॉन मध्ये आहे तर मायनस लॉग किती 465 हा इकडे लक्ष द्या आता लॉग 196 इंटू आहे तर प्लस लॉग अपॉन मध्ये आहे तर मायनस लॉग 10⁻⁻4 ऍज इट इज राहणार बेटा रेस टू वाला टर्म आपण नेहमी ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो पण हा -3 वर जाऊन काय होणार आहे +3 तर इथं 10⁻⁻ काय येणार +3 हा -4 ऍज इट इज राहिला कारण तो न्यूमरेटर मध्ये होता पण हा -3 कुठे होता डिनॉमिनेटर म्हणून त्याला आपण जेव्हा न्यूमरेटर मध्ये नेलं तर साइन काय झाली चेंज. आता याला काय करणार आहोत आपण सॉल्व फर्स्ट राईट डाऊन दिस कंटिन्यू. आता विद्यार्थी मित्रांनो लॉग कसा फाइंड आउट करायचा आहे लक्ष द्या मी ऑलरेडी सांगत आहो का कन्फर्म या टाईपचा प्रॉब्लेम येणारच म्हणून थोडं चांगल्या प्रकारे बोर्डकडे लक्ष द्या. आता cos थीटा इक्वल टू अँटीलॉग लॉग कसा फाइंड आउट करत असतो आपण किती डिजिट आहे 3 - 1 2 2 नंतर पॉइंट 19 मध्ये 6 सांगा 2 9 2 3 ओके साइन प्लस इथे पॉइंट आहे ना पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे 2 2 - 1 1 1 नंतर पॉइंट 13 मध्ये 6 1 3 1 3 6 8 ओके त्यानंतर मायनस साइन किती डिजिट आहे 3 - 1 2 अगेन 2 नंतर पॉइंट 46 मध्ये 5 2 9 1 7 इंटू -4 + 3 किती होणार आहे -1
-4 + 3 -1. आता आधी ऍडिशन करून घेऊ. 3 + 8 11 कॅरी 1. 6 + 1 7. 7 + 2 9 + 3 12 कॅरी 1. 4 2 + 1 3 -2.2917 into 10⁻⁻1. Okay. After that, cos theta equal to antilog subtraction 11 - 7 4. 11 - 7 carry 9 - 2 7. आता बघा 2 - 9 होणार का? नाही. तर 12 - 9 3 कॅरी 4 - 3 3 - 2 into 10⁻⁻1 into 10⁻. ओके. आता cos थिटा पॉइंटच्या आधी जो डिजिट असतो तो आपण 10चा रेस टू लिहितो. इथे पॉइंटच्या आधी काय आहे 1, तर 10⁻⁻ काय येणार 1. ऑलरेडी काय आहे -1. 13 मध्ये 7 4 1372 1372. आफ्टर 1 डिजिट point, after 1 digit +1 -1 get cancel. Cos theta ला 1.372. So theta equal to cos inverse of 1.372. बुक पाहू द्या मला लॉग टेबल. नॅचरल कोसाइन काढा. 1.3 कुठं मिस्टेक झाली का? 13 किती येते? 35 येते का? मग तुम्ही सांगून पण नाही राहिले यार. लॉग अँटीलॉग मध्ये जर तुम्ही मिस्टेक केली तर पूर्ण प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक होते ना त्या. आता माझ्याजवळ तो लॉग टेबल नाही आहे. आन्सर तर बरोबर देत जा. इथं किती येते? म्हणजे इथून प्रॉब्लेमच रॉंग झाला मग. 13 किती? 35. तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम झाल्यावर कोण सांगता रे? तेव्हाच कमी सांगा का स्वतःवर भरोसा नाहीये. 13 35. हा पुढं हे बरोबर आहे. 2.2917 बरोबर आहे का? ओके. मग आणखी cos थिटा इक्वल टू अँटीलॉग 13 - 5 किती येणार आहे? 13 - 5 8 कॅरी 1. 12 - 4 8 कॅरी 1. 9 - 4 5 2 - 1 1 आणि 2 - 1 1 -2.2917 into 10⁻⁻1. After that, cos theta equal to antilog. आणखी कुठे चुकलाय का? इथं किती पाहिजे? इथं. अरे तुम्ही आन्सर काय देऊन राहिले? तुम्हाला लॉग टेबल नाही पाहतात का आतापर्यंत रे? 2.665. आता बरोबर सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी व्हॅल्यू. ओके. 2.665. ओके ठीक आहे. सो 8 - 5 3 8 - 6 2 15 - 6 15 - 6 9 कॅरी 1 11 मायनस किती झाला आता हा 7 किती 4 कॅरी 1. मग 1 - 3 किती येणार आहे 2 बार. 1 - 3 किती येणार 2 बार. तरी तुम्ही मला वाटते कुठेतरी आणखी मिस्टेक केलीच आहे.
व्हॅल्यू पाहण्यामध्ये तुम्ही कुठेतरी मिस्टेक केली आहे. ऑनलाईन मध्ये पहा कोणी रिप्लाय देऊन राहिलं का? आता कुठे मिस्टेक केली आहे काय? 2.665 येत नाही म्हणते. तुम्ही एक काम करा, आज 12 वाजता बॅच असते आपली 11 ची, त्याच्यामध्ये मी लॉक टेबल शिकवत आहो. तुम्हाला आतापर्यंत लॉक टेबल पाहता येत नाही आहे तर काय शिकवणार आहे मी तुम्हाला समोर? तुम्ही आतापर्यंत लॉकच्याच व्हॅल्यू बरोबर सांगितल्या नाही तर पुढे काय शिकवणार आहे मी तुम्हाला? लॉगच पाहता येत नाही का आतापर्यंत? कॉस थिटा इक्वल टू अँटी लॉग, पहिली व्हॅल्यू कोणती होती सांगा आता? लॉग 196 प्लस लॉग किती 13.6 मायनस 46 इंटू 10⁻⁻1 असंच होतं. ओके, कॉस थिटा अँटी लॉग डिजिट किती आहे? 3 मायनस 1 2. 19 मध्ये 6 सांगा पटकन. 19 मध्ये 6 2923 प्लस पॉइंटच्या आधी 2 डिजिट सो 1.13 मध्ये 6 सांगा. 1335 साइन मायनस 3 डिजिट आहे तर 2.46 मध्ये 5 सांगा. 6675. ओके, 3 plus 5 8, 2 plus 3 5, 9 plus 3 12, carry 1 4 3 minus 2.6675 into 10⁻⁻1 cos theta equal to anti-log 8 minus 5 3, 15 minus 7 8, carry 1, 12 minus 7 5, carry 1, 14 minus 7 7, carry 1, 3 minus 3 0 into 10⁻⁻ किती -1. 7583 आलं. पुन्हा cos theta as it is equal to anti-log काढायचा आहे. अँटीलॉग फाइंड आउट करताना पॉइंटच्या आधी जो डिजिट असतो तो आपण 10 चा काय लिहितो? पॉवर. तर इथं पॉइंटच्या आधी काय आहे? 0 लिहू का आपण? तर 75 मध्ये 83 बघा. 75 मध्ये अँटीलॉग मध्ये बघा आता. 75 मध्ये 8 3 मध्ये मीन डिफरन्स आणि ऍडिशन 5732 आणि आफ्टर 1 डिजिट काय असते? पॉइंट. आफ्टर 1 डिजिट पॉइंट हा आपला अँटीलॉग फाइंड आउट करण्याचा रूल आहे. बट इथे -1 आहे. -1 जर मला कॅन्सल करायचा असणार तर मी +1 ऍड करणार. -1 कॅन्सल करण्यासाठी +1 ऍड केला म्हणजे पॉइंट लेफ्ट ला जाणार. कॉस थिटा 0.5732. So theta equal to cos inverse of 0.5732. So theta equal to आता 5732 च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू पाहायची. 5732 नॅचरल कोसाइन मध्ये बघा. हा 5736 भेटलं पहा मला. दिसलं 5736 सर्वांना? 5736 ची जी व्हॅल्यू येते तुमची ते 55 डिग्री 0 सेकंद मध्ये आहे. 0.5736 बघू शकता. 55 डिग्री 0 सेकंद 5736. पण आपल्याला आन्सर काय पाहिजे? 5732 किती जास्त आहे? 4.
कोसाइन मध्ये जास्त पाहा लागते आणि मीन डिफरन्स मायनस करा लागते. साइन मध्ये कमी पाहा लागते आणि मीन डिफरन्स ऍड करा लागते. ज्यांना हे येत नसन त्यांनी लॉग टेबलचे क्लासेस करा, कारण लॉग टेबल जर नाही आला तर तुम्हाला 12th चे प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथं खूप स्टुडंट असे आहे ज्यांना लॉग टेबल येत नाही. आताच नमुना पाहिला आपण, त्याला धड ते लॉग अँटी लॉग काढता येत नाही, तर हे कुठून येणार आहे. त्यानंतर तर 55 डिग्री 0 सेकंड मध्ये आहे 5736, इथे आहे 5732. किती मायनस करायचे आहे 4. त्याच लाईन मध्ये मीन डिफरन्स मध्ये 4 पहा, 4 कुठंच नाही आहे, 5 आहे. किती सेकंद वर आहे 5? 2 सेकंद वर. मीन डिफरन्स मध्ये 2 सेकंद वर काय आहे 5. पॉइंट मधून हा मायनस होणार. कोसाइन मध्ये पहा, लक्ष द्या, याला काय करायचं आहे आपल्याला सबट्रॅक्ट, पण याच्यामधून हा सबट्रॅक्ट नसते होत, हा काय होत असते ऍड. सेकंद काय होत असते ऍड, फक्त ही व्हॅल्यू काय करावं लागते सबट्रॅक्ट. तर 5 जर मी सबट्रॅक्ट केले तर जवळपास व्हॅल्यू भेटून राहिली. तर 55 डिग्री 0 सेकंद प्लस 2 सेकंद, आन्सर किती येणार 55 डिग्री 2 सेकंद. दिस इज अवर फायनल आन्सर, 55 डिग्री 2 सेकंद. आणि थोडा लॉग टेबलवर फोकस चांगल्या प्रकारे करा. राईट. प्रॉब्लेम थोड़ा स्पीडली लिहा. द ट्यूब ऑफ मर्क्यूरी बैरोमीटर, द ट्यूब ऑफ मर्क्यूरी बैरोमीटर is 1 centimeter in diameter. One centimeter in diameter, full stop. What is the effect of capillarity? What is the effect of capillarity if the surface tension is applied? What is the effect of capillarity if the surface tension is applied 0.435 Newton per meter and angle of contact is 140 degree and angle of contact is 140 degree with density of mercury 13.6 into 10 raised to power 2, 13.6 into 10 raised to power 2 kg per meter cube, kg per meter cube. चला बोर्ड कडे पटापट लक्ष द्या. इकडे आधी गिवन डाटा. मदत जर मीटिंग एंड झाली तर प्रॉब्लेम होमवर्क राहणार. आयडिया ऐकून घ्या. डायमीटर दिला आहे तुम्हाला 1 सेंटीमीटर, तर रेडियस किती होणार 0.5 सेंटीमीटर. अरे हो का नाही, डायमीटर 1 सेंटीमीटर तर रेडियस किती 0.5 सेंटीमीटर. याला सॉल्व करा. 0.5 इंटू 10 रेज टू पॉवर -2 मीटर. सेंटीमीटरचं मीटर केलं. पॉइंट जर कॅन्सलच करायचा असला तर पॉइंट एक डिजिट राईट देऊ, तर 5 इंटू किती होऊन जाईल 10 रेज टू पॉवर -3 मीटर. पॉइंट राईट दिला, राईट म्हणजे मायनस. त्यानंतर काय गिवन आहे टेन्शन 0.435 न्यूटन पर मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 140 डिग्री. पुढं डेन्सिटी 13.6 kg पर मीटर क्यूब इंटू 10 रेज टू पॉवर 2 kg पर मीटर क्यूब. मेन काय आहे लक्ष द्या. आता इफेक्ट ऑफ कॅपिलॅरिटी म्हटलं आहे.
इफेक्ट ऑफ, अरे कॅपिलॅरिटी म्हणजे काय होत असते, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड. कॅपिलॅरिटीची डेफिनेशन काय आहे, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. जर एच ची व्हॅल्यू जर मायनस आली, एच ची व्हॅल्यू काय आली तर फॉल होणार का राईज होणार, आणि एच ची व्हॅल्यू जर प्लस आली तर तुम्हाला एच ची पहिले व्हॅल्यू काढायची आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची, एच जर निगेटिव्ह मध्ये आलं तर फॉल ऑफ कॅपिलॅरिटी, प्लस आलं तर राईज ऑफ कॅपिलॅरिटी. क्वेश्चन समजला. पुढं सोल्युशन, T इक्वल टू आर एच रो जी अपॉन टॉइस कॉस थीटा. सो H इक्वल टू टॉइस T cos theta upon R rho G. R rho G. H as it is 2. T ची व्हॅल्यू सांगा 0.435 इंटू कॉस किती आहे रे 140 डिग्री. कॉस किती आहे 140 डिग्री. R 5 इंटू 10⁻³ रो 13.6 इंटू 10⁻², आणि जी किती 9.8. पुट द व्हॅल्यूज अँड सॉल्व द आन्सर. 2 5 जा 10, कॅरी 2 3 जा 6, 6 + 1 2 4 जा 8.0 इंटू, हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्ष दे जा. 140 डिग्रीचा कोणता अँगल आहे का, अरे 140 डिग्री कोणता अँगल आहे का. मग यालाच मी 90 प्लस जर 50 लिहिलं तर 140 होते. 90 प्लस 50 लिहिलं किती होते, याला बघा मी काय लिहितो आता, कॉस 90 प्लस 50 झालं 140. पुढं 5 नी मल्टिप्लाय करून टाका 9.8 ला. 5 8 जा 40, कॅरी 5 9 जा 45, 45 आणि 4 40. एका डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे आन्सर फक्त किती येणार आहे 49 इंटू किती 13.6 -3 + 2 -1, -3 + 2 -1. क्लिअर. अगेन H पॉइंट कॅन्सल करून टाका. पॉइंट कॅन्सल केल्यानं प्रॉब्लेम इझी होते. 1 2 3 डिजिट कोणती साईड, राईट म्हणजे मायनस का प्लस, तर 8 7 0 इंटू 10⁻³ इंटू, नाव दिस इज द मेन कन्सेप्ट, कॉस ऑफ π/2